पक्षाच्या बाहेरच्या उमेदवाराला माहिती आहे, म्हणजे त्याला काही करू शकतो. आता आम्ही जिथे राहतो वाड्या वस्त्या आहेत आमच्या, त्यांना माहित आहे काय तिथे बोलून तुम्ही विचारू शकता. मग आम्ही त्यांना 100% पाठिंबा देऊ. पण इथे समोरच्या गावात आहे माणूस, उद्या काय झालं कुठलं काम झालं आम्ही त्या माणसाला धरू शकतो, अडवू शकतो, गाडी चौकात जातो नागरातून, मग आम्ही त्या माणसाला बोलू शकतो उद्या काही झालं तर. मग बाहेरच्या असा तुझा कुठला नेता आहे की तू ज्यांना अडवून धरू शकतो, धरून बोलू शकतो तुझ्या आधारचे? असा कुठला नेता तुमच्या गावातला ह्या गटात? आता ह्या गटात नाही नेता जायगोडे भाऊ पाटील, त्यांना आमचा पाठिंबा असणार. पण अनेक अशी नेते मंडळी आहेत की ह्या सगळ्या निवडणुकीच्या रणात अनेक नेते मंडळी असे उभारलेत की ते नेते मंडळी सध्या आता ह्या सगळ्या गटात उभं राहतात. ह्या लोकांना तुला काय वाटतं लोकांबद्दल? नाही, राहून दे, त्यांच्या राहण्याबद्दल माझं त्यांच्याबद्दल त्याला विरोध नाही असं नाही. पण असं माझं म्हणण्याचा उद्देश आहे की जेणेकरून आपला माणूस आपल्या समोरचा असला जवळ गटातला पाहिजे माणूस, जेणेकरून 100% 100% गटातला पाहिजे माणूस. मग गटातला माणूस असताना मग तुम्ही बाहेरच्या माणसाला काय करताय? तुला काय वाटतंय तर बाहेरची माणसं तुझी म्हणतोय जी काही नेते म्हणजे उभारले असेल उमेदवारी वगैरे, ह्यांना मग तुम्ही कशा प्रकारे सगळं बघणार? तुम्ही कशा प्रकारे बघणार? तुम्ही मत देणार नाही देणार? तुम्हाला काय वाटतं तुम्हाला मत द्यायला पाहिजे का नाही मत द्यायला पाहिजे? लोकांना काय सांगणार तू? एक तरुण आहेस तू, आज तरुण तेच म्हणतो ना मी लोकांना. आता उद्या तुमची नडी अडचण काय झालं पहिल्यापासून आता गावातली काय मी कोणाला नावं घेत नाही, पण पहिल्यापासून कोण काम करत आले ते लोकांना जनतेने दिसते. मी काय सांगणार आहे? ज्यांना कळतं ह्या माणसानं काम केलं ते 100% माणसाला करतील, मदत करतील. मग तुमच्या गावात आता ह्या गटात कोणी काम केलं सगळ्यात जास्त? सगळ्यात जास्त काम केलेलं असं दादा तसं म्हणायला गेलं ना, डोळ्यासमोर एक जो माणूस होता आपला दादा उल्हासदादा रायगुडे पाटील, त्या गटात त्यांनी काम केलेलं आहे पहिल्यापासून. मग आता बाहेरचा माणूस अचानक आला त्याला म्हणजे गटातला माणूस होता, त्या माणसाला का हे करू असं माझं जनतेला तुझं मत माझं मत आहे. जनतेला काय सांगतो आता? जनतेला सांगतो की काय नाही, आपल्या गटातला माणूस सोडून तुम्ही बाहेरच्या माणसाला हे करू नका. कारण की त्या गटातल्या माणसात तुम्हाला कधी डावलले काय दिसला तर तुम्हाला हात जोडते, चाप असते. मग जिथे जायला तुम्ही गटातला माणूस आहे आपला, मग तो माणूस असताना आपण बाहेरच्या माणसाची काही करायची एवढा आपल्याला प्रश्न आहे. हा, तो माणूस गटातला असता किंवा पहिला काम केलं असतं म्हणलं चला बा गटातला आपण करू त्यांना पण मदत. पण आता हे माणूस आमचा ऑलरेडी आहे, हे माणूस असताना दुसऱ्या माणसाला आम्ही काही करू? गटात जर माणूस नसेल तर नेते मंडळीने आपल्या गटात आम्ही मतदान का करायचं? तरुणांची भावना आहे की आम्ही त्यांना मतदान का करायचे. आज तरुण सांगतात की आम्ही या लोकांच्या पाठीमागे जाणार नाही. उल्हास धायगुडे पाटील हे लोकांना भेटताना करताना हातात हात मिळवतात, त्यांना चहा पाजतात आणि ह्या सगळ्या गोष्टी करत असताना एक नेता जो सामान्य कार्यकर्ता असतो, सामान्य नेता जो असतो हा या तरुणांमध्ये पोहोचत असतो. तरुणांना वाटत असतं की आम्ही आमच्या नेत्यांना निवडून दिलं पाहिजे, आम्ही आमच्या नेत्यांना निवडून हे बाहेर लोक ह्या नजर गावाला सुद्धा हा नाही तुझं गाव माझं गाव मी सरगवाडी त्या सरगवाडी बाहेरची कोण जर नेते मंडळी असतील तर आमच्या वाड्या नाही, पण तू नाजरला नाहीये. सर्व नाजरातच येते. नाजरात मतदारसंघ सरपंच उमेदवारीतले नाजरात आहे. बाहेरची वेगळी नाही सरगवाडी, पण आमची वस्ती असते. माझ्या वाड्या वस्ती भरपूर आहेत. मग त्या बाहेरच्या नेते मंडळांनी ते बोलून विचारा तुम्ही तुम्हाला कुठल्या कुठल्या वाड्या वस्ती मंडळ आहेत ते कोण कुठून माणसांनी विचारलं माहित आहेत का? माहित आहेत का असं मला म्हणायचं. मी कुठल्या पण नेते मंडळाला विचार माणसांपासून जनतेला जाऊन आमची वाडी दाखवा, माणसांना दाखवा बाबा काय माहिती आहे त्यांना. मग तुम्ही काय मला एवढे पडले नाही तुमच्या वाड्या वस्ती माहित आहेत का? माहित आहे सगळं 100% राव. असं कसं माहित आहे? 100% माहित आहे. तरुण म्हणतात की ह्या नेते मंडळींना आमच्या वाड्या वस्त्या माहित आहेत का, आम्ही जिथे राहतो ते राहण्याचं ठिकाण त्यांना माहित आहे का, आणि जर त्यांना माहित नसेल तर आम्ही त्यांना मत का द्यायचा? हा एक जनसवाल जनतेत आलेला हा आवाज आहे. मी म्हणतो म्हणून नाही, मी म्हणते म्हणून असं काही माणसाला पाठिंबा देऊन होतं. माणसाला तुम्ही काम बघा, तुम्हाला पटलं तर तुम्ही तुमच्या मतीने चाला. तुम्ही पक्षावर जा, त्याचा विषय असेल तर भाग नंतरचा भाग आहे पक्षावर. पण आता ते मी गटातला राबती माणूस जरा ते अपक्ष लढते आज, त्या आम्ही पक्षापेक्षा आम्हाला काही त्याचे संबंध नाहीये. गटात रबती माणूस पहिल्या काम म्हणून त्याला आपलं यायचं आहे. पण तुम्ही काही असं पाठिंबा जर बाहेरच्या माणसाला द्यायचा म्हणलं का द्यायचा म्हणते हे प्रत्येक तुम्ही विचार करा स्वतःशी. हा तरुण आज आपल्यासोबत आहे. तरुण सांगतोय की लोकांना तुम्ही लोकांना विचारा की ह्या माणसाने आपल्यासाठी काय काम केलं, नेत्याने आपल्यासाठी काम केलं, जो काम करतो आपण त्याला मत दिलं पाहिजे, त्यांना निवडून आणलं पाहिजे. एक सामान्य कार्यकर्ता ही सामान्य गावातल्या लोकांची सामान्य माणसाची ही भावना असते, आणि तीच भावना आपण पब्लिक न्यूजच्या माध्यमातून ह्या सगळ्या भावना आपण बोलणार अजून. आपण जेवढी आता मुलं ग्राउंड वगैरे खेळतात बॅट बॉल क्रिकेट वगैरे, त्यांना आजपर्यंत ट्रॉफ्या त्यांची बक्षिसे, त्या पोरांना तुम्ही जाऊन विचारा बाबा तुम्हाला आज गोष्टीमध्ये कोण करते या गोष्टी प्रत्येक गोष्टीची, किंवा तुम्हाला ते राजकारणातले विषय सोडून द्या. सर्वसामान्य जनतेने जर म्हटलं तर तुमचं काम कोण काम करते, गटात असून कोण राबते, तुम्हाला वर्गणी आली, तुमची फी आपले बक्षीस आली,
10,000 20,000 25,000 बक्षीस असतात. त्यांचे बॅट बॉल क्रिकेट सगळे सामान त्यांना त्याचं. सगळे काय असेल देतात म्हणेल ते देतात त्यांना तुम्ही. मग तुम्ही त्यांना पण विचारा, त्यांना पण त्यांच्या पण काय म्हणणार विचारा. तुम्ही माझी एकट्याची भेट घेऊ नका, सर्वसामान्य तुम्ही फिरा, चौकशी करा, कोण काय प्रत्येक माणसा संवाद साधा, मी त्या माणसाची भावना तुम्हाला समजेल काय काय नाही. माणसांच्या आज भावना काय, जनसमुदाय काय सांगतो ह्याची सुद्धा त्यांनी बैठ घ्या म्हणतात, ह्याची सुद्धा त्यांनी माहिती घ्या म्हणतात. आणि फक्त नुसतं राजकारणाच्या पलीकडे जाऊन हा एक तरुण सांगतोय आज की राजकारणाच्या पलीकडे जाऊन माणूस तुम्ही लोकांसाठी केलेल्या कामाची एक पोचपावती ही बघितली पाहिजे. लोकांची पोचपावती ही लोकांनी बघितली पाहिजे, त्याचं उत्तर लोकांनी दिलं पाहिजे. ह्या सगळ्या जनतेला त्याचं एक आज आव्हान आहे सुद्धा आहे की तुम्ही कामाला मत द्या, कामाला महत्व द्या. आणि आपल्या बाहेरच्या, आपल्यातल्या नेते नसलेल्या बाहेरच्या लोकांना तुम्ही मत देऊ नका. आम्ही त्यांच्या पाठीमागे जाणार ना, असं एक तरुण एक म्हणतात आपल्यासोबत. धन्यवाद.